रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत कथासार मराठीमध्ये तसेच ओवीसह. आपण या अगोदर सारामृत कथासाराचे अध्याय 1 ते 18 पाहिले आहेत. आज आपण अध्याय 19 ते 21 पाहणार आहोत. जिथे श्रद्धा आहे तिथे स्वामी आहेत, जिथे स्वामी आहेत तिथे अशक्य काहीच नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी समर्थ. चला तर मग श्री स्वामी समर्थाच्या सारामृत कथासाराला सुरुवात करू. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अध्याय 19. नृसिंह सरस्वतींना मार्गदर्शन व वासुदेव फडक्यांची गोष्ट. साधू संत आणि सत्पुरुषांच्या खुणा ह्या त्यांनाच कळतात. आळंदीचे नृसिंह सरस्वती हे एकदा अक्कलकोटास श्रीचे दर्शनास आले. त्यांचा हठयोग अभ्यासात त्यांना काही समस्या होती. तिचे निवारण स्वामीकडून करून घ्यायचे हा त्यांचा मनोदय. त्यांना समोर पाहताच स्वामी समर्थाने एक आज्ञाचक्र भेदातला श्लोक म्हटला. तो श्लोक ऐकताच यतिवरांच्या मनातील समस्येची उकल झाली आणि ते समाधी अवस्थेत गेले. त्या स्वानंद सुखानुभूतीनंतर श्रींना विनम्र भावाने वंदन केले. तेव्हा श्रींनी त्यांना शुभाशीर्वाद देत तू सिद्धीचा त्याग कर असा सल्ला दिला. तो मान्य करून ते स्वधामी परतले. पुढे स्वामी कृपेने मोठी मान्यता पावले. श्री यशवंतराव भोसेकर अर्थात देव मामलेदार ह्या सद्भक्तावरही स्वामींनी कृपा केली. अनेक भक्तांचे मनोरथ पुरविले. मात्र त्रिकाल ज्ञानी स्वामींनी वासुदेव फडके यांना त्यांचा आशीर्वादासह हवी असणारी तलवार मात्र हाती न देता ती तरवडेच्या झाडावर टांगून दिली. पुढे ह्याच वासुदेव फडक्यांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध बंडाचा झेंडा उभारला. 19 श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. सच्चरित्रे श्रवण करिता परमानंद होय चित्ता, ओळखू ए सत्यासत्यता परमार्थ प्रपंचाची. या नरदेहा येऊन काय करावे आपण, जेणे होईल सुगम दुस्तर हा बहुपंथ. ज्यासी वाणीती भले सज्जन ज्या मार्गे गेले, सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरिता. अद्यांतरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र खाती अजरामर राहिली. कृष्णा तटाक्षी क्षेत्रे पवित्र ती देखिली त्यांनी समस्त. नाना योग्याभ्यासी बहुत महासाधू देखिले, करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा, जपी तपी संन्यासी देखिले अनेक तापसी. जे सदा अरण्यवासी योग्याभ्यासी बैसले, एक सूर्यमंडळ विलोकिती, एक पंचाग्नी साधन करीती, एक वायू भक्षिताती मौन धरिती किती एक. एक झाले दिगंबर एकी केला ऊर्ध्वकर, एक घालिती नमस्कार एक ध्यानस्थ बैसले. एक आश्रमी राहोन शिष्या सांगती गुह्य ज्ञान, एक करीती तीर्थाटन एक पूजनी बैसले. ऐसे असंख्य देखिले ज्ञानतयांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची. हठयोग परम कठीण कैसा करावा साध्य आपण, याविषयी पूर्ण ज्ञान कोणी तया ते सांगेना. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शन नेच्छा धरुणी पोटी. आले नृसिंह सरस्वती महिमा श्रीचा ऐकोनी. नृसिंह सरस्वती दर्शनाशी येती कळले समर्थासी, जाणिले त्यांच्या हृदयतासी अंतरा माझी आधीच. सन्मुख पाहुणी तयाला आज्ञाचक्र भेदांतला, एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली साची, स्मृतीनं राहिली देहाची. ब्रह्मरंध्री प्राणवायू आश्चर्य करती सकळ, ऐसे झालिया काही वेळ समाधी उतरता तात्काळ. नृसिंह सरस्वती धावले स्वामी पद्मा पुंजावरी, मस्तक ठेविले झडकरी सद्गतीत झाले अंतरी. हर्षपोटीन सामावे उठून या करीती स्तुती, धन्य धन्य हे यतिमूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. मी आज कित्येक दिवस हठयोग साधन करायास केले बहुत सायास, परी व्यर्थ सर्व गेले.
स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली, चिंता सकल दुरी झाली. कार्य भाग साधला, असो नृसिंह सरस्वती, आळंदी क्षेत्री परतोनी, येती तेथेची वास्तव करीती. सिद्धी प्रसन्न जयाला, बहुत धर्म कृत्ये केली, दूर दूर कीर्ती गेली, काही दिवशी एके वेळी. अक्कलकोटी पातले, घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून, झाले बहुत समाधान. गुरुमूर्ती पाहुनिया, पाहुनी नृसिंह सरस्वतीसी, समर्थ बोलले त्या समयासी, लोकी धन्यता पावलासी, वार योषिता पाळोनी, तियेसी द्यावे सोडोनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी, मग सहजची सुर भुवनी, अंती जासी सुखाने, ऐकोनी समर्थाची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी, विपरीत केवी करतील, परी अंतरीची खून, येती तत्काळ जाणून. पाहो लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे, सिद्धी करोनी प्रसन्न, वाढविले आपुले महिमान. तेची वार योतिषे समान, अर्थ स्वामी वचनाचा, असो तेव्हापासोनी, सिद्धी दिली सोडोनी, येऊनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्यासीही ज्ञानसाचार, समर्थ कृपेने झाले. ऐसे सचिष्य अनेक, श्री कृपेने ज्ञानी विशेष, ज्यांनी ओळखिले आत्मस्वरूप, महिमा त्यांचा न वर्णवे. वासुदेव फडके ब्राह्मण, थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र, इंग्रजी अंमलात अनिवार, होऊनी बंड केले ज्याने. समर्थाची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शना ते पातला, करी नग्न तलवार, घेऊन आला श्री समोर. घालून साष्टांग नमस्कार, मना माझी प्रार्थित, स्वकार्य चिंतोनी अंतरी, खग तिथले श्रीच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी, तरी खग हाती देतील, जावोनी बैसला दूर, श्रीनी जाणिले अंतर. ज्यांचे पाहुनी कर्मखोर, राजद्रोह मानसी, लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी, तलवार दिली टाकोनी, वासुदेवराव पाहुनी, खिन्न झाला अंतकरणी. समर्थाते आपुली करणी, नावडे सर्वता म्हणतसे, कार्य आपण योजिले, ते शेवटान जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले, म्हणून दिले खग करी. परितो अभिमानी पुरुष, खग घेऊनी तैसेची, आला परत स्वस्थानात, झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले, कष्ट केले व्यर्थची. असो स्वामीचे भक्त, तात्या भोसले विख्यात, राहती अक्कलकोटात, राजाद्रीत सरदार. काही कारण झाले, संसारी मन विटले, मग प्रपंचाते सोडिले, भक्त झाले स्वामीचे. माया पाश तोडुनी, दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजनी निशिदिनी, करिताती आनंदे. अकस्मात एके दिवशी, भयमीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीशी, मृत्यू समय पातला. पाहून या विपरीत परी, श्री चरण धरिले झडकरी. उभा राहिला काळ धुरी, नवल परी जाहले, दीन वदन होवनी, दृढ घातली मिठी चरणी. तात्या करती विनवणी, मरण माझे चुकवावे. ते पाहुणी श्री समर्थ, कृतांतासी काय सांगत, हा असे माझा भक्त, आयुष्य याचेन सरले. पहिलं तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत, त्यासी न्यावे त्वात्वरित, स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरिणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करीती, धन्यता थोर वर्णिताती. बैलाप्रती दिदली मुक्ती, मरण चुकले तात्याचे. ऐसा लीला असंख्य, वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्र सार मात्र येथे, जयाची लीला अगम्य ध्याती. ज्याचे निगमा मागम, सूर नर वर्णिताती गुण. अनादि सिद्धी परमात्मा, नाना रूपे नटोनी, स्वेच्छे विचरे योयाजनी, भक्ता सन्मार्ग दाखवोनी. भवसागरी तारित, त्या परमात्म्याचा अवतार, श्री स्वामी यती दिगंबर. प्रकट झाले धरणीवर, जगद उद्धार कारणे, त्यासी परसेवा निशिदिनी. करोनी तत्पर सदा भजनी, विष्णू शंकराचे मनी. हेची वसो सदैव, इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोड हा.
श्रीरस्तु शुभम भवतु फलश्रुती. या अध्यायाच्या वाचनाने उपासकाच्या मनाची चंचल वृत्ती स्थिर होते, एकाग्रता प्राप्त होते. अध्याय 20 प्रसाद उष्टांनाचा लाभ धनाचा. श्री स्वामींनी अक्कलकोटास असताना अनेक अद्भुत लीला आणि चमत्कार केले. त्यांनी आपल्या भक्तांचे सर्वतोपरीने कल्याण केले, त्यांच्या मनोरथाची पूर्ती केली. त्या संदर्भात सांगाव्यात तेवढ्या कथा या थोड्याच आहेत. या अध्यायात रचनाकार एक अशी कथा सांगतात की एकदा एक भक्त कसलीही इच्छा घेऊन श्रीच्याकडे आला. स्वामी कृपेने त्यांचे मनोरथ पूर्ण होताच स्वामीच्या आज्ञेनुसार त्याने कृतज्ञतापूर्वक फकीरांना मिष्टान्नाचे भोजन दिले. तेव्हा त्या पानावरचे उष्टान्न तू प्रसाद म्हणून सेवन कर अशी त्या भक्तास आज्ञा दिली. त्याने तो उष्टान्न प्रसाद नाकारला. दुसऱ्या एका क्षुधित आणि दरिद्र माणसाने तोच उष्टान्नाचा प्रसाद कोणताच विकल्प मनात न धरता खाल्ला. पुढे स्वामीच्या कृपेने त्यास मुंबईतील एक सधन स्त्रीने 10,000 रुपये दानाच्या स्वरूपात दिले. त्याचे दैन्य दूर झाले. ही सारी स्वामी समर्थांचीच कृपा. विशोध्याय. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी यतिवरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया, लीला वेशधारी दत्ता, सर्व साक्षी अनंता, विमल रूपा गुरुनाथा, परब्रह्म सनातना, तुझे चरित्र अगाध, केवी वर्णू मी मतिमंद, परी घेतला असे छंद, पूर्ण केला पाहिजे, तुझ्या गुणांचे वर्णन करिता भागे सहस्रवदन, निगमाग मासही जाण नसे पार लागला, तुझे वर्णावया चरित्र, तुझ समकवी पाहिजेत, तरी अल्पमतीने अत्यल्प गुणानुवाद कान गावे, वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही, अक्कलकोटी वास केला, जना दाखविल्या अनंत लीला, उद्धरिले कैक पाप्यांना, अद्भुत चरित्र स्वामींचे, असो कोणे एके दिवशी, इच्छा धरुनी मानसी, गृहस्थ एक दर्शनासी, समर्थांच्या पातला, करोनिया श्रीची स्तुती, माथा ठेविला चरणावरती, तेव्हा समर्थ त्यातेवती, हास्यवदने करोनी, फकीरा ते देही खाना, तेने पुरतील सर्व कामना, पक्वाने करोनी नाना, इथेच भोजन देईजे, गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने, फकीर बोलाविले 5 जण, जेवू घातले तयांते, फकीर तृप्त होऊन जाती, उच्छिष्ट उरले पात्रावरती, तेव्हा समर्थ आज्ञापिती, गृहस्थाते सत्वर, शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण, परी त्या गृहस्थाचे मन शांशक झाले तेधवा, म्हणे यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट, यातीमध्ये पावेन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे, आला मनी ऐसा विचार, तो समर्थास कळला सत्वर, म्हणती हा अभाविक नर, विकल्प चित्ती याचिया, इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक, येऊनी स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला, दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन, द्रव्य मिळवाया साधन त्याजवळी नसे परी, त्यासी देखून समर्थ म्हणतीये उच्छिष्ट घे त्वरित, तो निशंक मनात पात्रावरी बैसला, त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल, स्वामी वचनी भाव धरिला, तात्काळ मुंबईस आला, उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणून, प्रभात समयी एके दिवशी, गृहस्थ निघाला फिरायासी, येऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला, तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही, गृहस्थ पडला दृष्टीशी, तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविला, 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वरी, गृहस्थ मनी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिदला, द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवरी सत्वर, समर्थांचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रचित, वारंवार स्तुती करीत, स्तोत्र गात स्वामींचे, समर्थाची लीला विचित्र, केवी वंदू शके मी पामर, ज्या वर्णिता थोर थोर, श्रमित झाले कविराज, कोणी दाता नृपवर, दान कराया भांडार, मोकळे करी परी शक्त्यनुसार, याचक नेती बांधोनी,
षड्स अन्नाचे ढीग पडले. सुगधीत जन तेथे आले. त्यांनी त्यातून भक्षिले. सुधा शांत होई तो. स्वामी चरित्र भांडारातून रत्ने घेतली निवडून. प्रेमादरे माळ करून स्रोत यांचे कंठी घातली. श्री स्वामी चरणा सरोजी विष्णू भ्रमर घाली रुंची. अत्यादरे चरण पूजी शंकर स्तोत्र प्रेमे गातसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त 20वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. फलश्रुती. या अध्यायाच्या वाचनाने उपासकाच्या संततीचे कडून उचित धर्माचरण घडेल. उचित परंपरा सांभाळली जाईल. अध्याय 21वा कळस अध्याय व पोथीची सांगता. ज्याप्रमाणे उभारलेल्या मंदिराची खरी पूर्णता ही त्यावरील कळसाने होते, त्याचप्रमाणे प्रत्येक पोथी ग्रंथ यांचा शेवटचा अध्याय हा कळस अध्याय असतो. या अध्यायाची लेखन पद्धती ही विशिष्ट प्रकाराने ठरलेली असते. त्यानुसार स्वामी भक्त कवी विष्णुबुवा हे सुद्धा श्री स्वामी चरित्र सारामृत ह्या आपल्या पोथीचीही सांगता तशीच करतात. स्वामींच्या अद्भुत लीला सांगून अंती त्यांच्या महानिर्वाणाची तारीख, वार, तिथी, नक्षत्र, शके हा तपशीलही ते देतात. स्वामींच्या लीला ह्या अगाध असंख्य आहेत. त्यातील निवडक कथांचा ह्या पोथीत समावेश केलेला असून त्यातून श्रीचे दर्शन घडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे असे सांगून ते म्हणतात, श्री स्वामीच्या प्रेरणेने आणि मित्राच्या आग्रहाने मी छोटेखानी पोथीचे हे लेखन करून ते श्री स्वामी भक्तांच्या हाती दिले आहे असे नमूद करतात. पोथीच्या शेवटच्या आणि या 21व्या अध्यायात ते सर्व अध्यायातील कथांचे सिंहावलोकन करतात. पोथी मागची लेखन प्रेरणा सांगून ते आपल्या लेखन कार्याचा तपशील अर्थात लेखन प्रारंभ व पूर्तता ह्याचीही नोंद देतात. तसेच शेवटी स्वतः संदर्भातील व्यावहारिक माहिती देऊन कवी मोठ्या विनयाने ही पोथी लेखन सेवा श्री स्वामी समर्थाच्या चरणावर अर्पण करतात. 21ोध्याय श्री गणेशाय नमः. निर्मिली सुंदर देव मंदिरे चौक बैठका नाना प्रकारे. कळस ठेवल्यावरी सारे पूर्ण झाली म्हणती त्या. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राज. आता कळस अध्याय 21वा कृपा करुणी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा. भक्तजना कारणे संपवावा अवतार आता. ऐसे मना माझे येता जड देह त्यागोनी तत्वता. गेले स्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण सत्वर्तो बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षडचक्रांते भेदोन ब्रह्मरंध्रा छेदोन. आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी तेथवा. जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करिता नानापरी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जनसमस्त दुःखे करुणी अक्रदन. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या लीला जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जडमुडाला तो महिमा कोण वर्णे. कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे. श्रेष्ठ चित्त पावन जातीत उपमान असे थोरात. बळवंत पार्वती सूत नाम माझे विष्णू असे. तेथेची बालपण गेले आता कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रतवानी मारवाडी श्रेष्ठ. नाम ज्यांचे शंकरसेठ त्यासी स्नेह झाला निकट. आश्रय दाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती. भावार्थे पूजन करती दिवसा उपजली चित्ती. स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले. मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले. अल्पमतीने अत्यल्प शब्द सोपे व्यवहारिक. भाषा प्रत्येक अध्याय लहानसा अबाल वृद्धा समजे असा. लघु ग्रंथ रचला हा प्रथमाध्यायी मंगलाचरण. कार्य सिद्ध्यर्थ देवस्थास्तवन आधार स्वामी चरित्रास कोण. हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रकटले.
भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी. तारावया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला तेथेची महिमा वर्णिला तृतीय अध्यायी. निश्चये स्वामीचा करावया छळ आले दोन संन्यासी खल तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामीसी पाठविले कारभाऱ्यांसी पाचव्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार तयांचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यासी स्वामी चरणावरी भक्ती जडली कोण्या प्रकारे ते सातव्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्म संबंधे ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त आठव्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहु त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नवव्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमोध्यायात ते ऐकता पुनीत श्रोते होती सत्यची. 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा. बाळप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला. भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका बसाप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला स्वामी भक्त त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जे दादा बुवा प्रसिद्धू 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात. सारांश रूपे सत्यपै एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्ध त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदून त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचील हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्यासी वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुण अंती मोक्षपद मिळो त्या अंगी सर्वथा विनय असो वृताभिमान तो नसो. सर्व विद्यासागर गवसो भक्त श्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जीही प्रसिद्धीस आणिला त्यासी रक्षावे दयाळा कृपा घना समर्था. मी केवळ मतिमंद परिभावे घेतला छंद कृपाळ तू सचिदानंद पूर्ण केला दयाळुवा. दोन्ही कर जोडोनी आता हेची विनवणी ग्रंथ संरक्षणा लागोनी सुखी ठेवा दयाळा. आता ज्ञानी वाचक असती त्यास करू एक विनंती मी केवळ हीनमती कवित्व करू नेनेची परी माझी ही आर्ष उत्तरे वाचावी ऐकावी आदरे उभग्न मानावा चतुरे स्वामी चरित्र म्हणून. जय जयाजी परमानंदा वैकुंठवासी श्री गोविंदा भक्त तारका आनंद कंदा अनामातीता अभेदा अरिमर्दना सर्वेशा विशंभरा विनाशा पुराण पुरुषा अनंतवेशा भवपाशा सोडवी. जय जयाजी कमलासना कमलावरा कमलनयना विदिताता कमलवदना हृदय कमळी वसावे. मत्स्य कुर्म वराह जान नृसिंह आणि वामन परशुराम दशरथ नंदन कृष्ण बौद्ध कलंकी तू. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचुनी सुंदर माळ करून आला घेऊनी विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काळ घालोनी चरणी ठेविला भाळ सदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत भाविक भक्त 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पण मस्तु. शुभम भवतु. फलश्रुती या अध्यायाच्या वाचनाने उपासकावर श्री स्वामींची कृपा होते त्याचा सर्वतोपरीने उत्कर्ष होतो त्यास स्वानंद सुखाची व मोक्षाची प्राप्ती होते. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्कीच
लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.